कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्याबाबत परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा आणि आपल्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागासवर्गीय संघटनाच्या प्रतिनिधी समवेत सामान्य प्रशासन विभागाकडून 26 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक करण्यात आलेलं आहे। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की महासचिव कॉन्स्टॅप कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक 9 जुलै 2024 व 4 सप्टेंबर 2024 रोजीच्या पत्रानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या 3 मे 2011 व 3 मार्च 2018च्या परिपत्रकानुसार बैठकांचा आढावा वर्षातून एकदा प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभागाने घ्यावा असे निर्देश असतानाही आढावा घेतला जात नाही। त्यामुळे बरेच विभागाचे प्रमुख बैठका घेत नाहीत। त्यामुळे सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व खाते प्रमुखांना कळवण्याचे तसेच मागास प्रवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चर्चेस वेळ मिळण्याबाबतची विनंती करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने असे नमूद करण्यात येत आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 3 मार्च 2018च्या परिपत्रकानुसार मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा शर्ती, सेवा भरती, पदोन्नत्या, बदल्या, गोपनीय अहवाल यासारख्या संवेदनशील बाबीवर अभ्यासपूर्वक व गांभीर्याने निर्णय घेण्याच्या दृष्टीने अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधीशी वेळोवेळी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय विभागांनी दर 6 महिन्यातून किमान एकदा, कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांनी 3 महिन्यातून किमान एकदा अथवा आवश्यकता असेल तर त्यावेळी संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न स्थानिक पातळीवरच निकाली निघतील असे पाहावे असे सूचित करण्यात आले आहे। त्या संबंधाचे शासन निर्णय हा असा आहे, आपण बघू शकता, वाचू शकता, एकमेकांना शेअर करा, कारण हा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा असेल प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।